बजरंग तूरे अभिमिकाजी आरती बाळाराम बोला खंडाळदास सळीचा शिवशक्तीदास मंडळ मांडवकरवाडी वाल्यांचा कवी रामचंद्र पंडित घराण्याचा गावदेवी छत्रपती शिवाजी महाराज
जो लक्ष्मी कुबेराची पूजा करतो तो धनवान होतो. जो साधू संतांची पूजा करतो तो गुणवान होतो. आणि जो गणपती सरस्वतीची पूजा करतो तो बुद्धिवान होतो. सूत हा गोंडस महादेवाचा, नातू लाडका हिमालयाचा, झाला अधिकारी जगताचा. जो अभिमान धरायचा गणेश गर्वहरण करायचा. 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 हे सूत हा गोंडस महादेवाचा, नातू लाडका हिमालयाचा, झाला अधिकारी जगताचा. जो अभिमान धरायचा गणेश गर्वहरण करायचा. जो अभिमान धरायचा गणेश गर्वहरण करायचा. विघ्न हे आले ब्रह्मदेवाला सृष्टीची रचना करताना. व्यास मुनींची मती हरपली शास्त्र पुराण वेद लिहिताना. शास्त्र पुराण वेद लिहिताना. शास्त्र पुराण वेद लिहिताना. हे गणेश मंत्राचे स्मरण करता मार्ग तो सुचायचा. तो अभिमान धरायचा गणेश गर्वहरण करायचा. जो अभिमान धरायचा गणेश गर्वहरण करायचा. जो अभिमान धरायचा गणेश गर्वहरण करायचा. जो अभिमान धरायचा गणेश गर्वहरण करायचा. युद्ध करून वरदान मिळविले तारिले परशुरामाला. अन्नदान हे अपुरे पडले अर्थमंत्री धन कुबेराला. अर्थमंत्री धन कुबेराला. अर्थमंत्री धन कुबेराला. रखवाला तो होऊन देवांचा, संहार असुरांचा. जो अभिमान धरायचा गणेश गर्वहरण करायचा. 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 अंगावरती पडली बघा मुक्त केले त्याने इंद्राला. मुक्त केले त्याने इंद्राला. सुंदर दिसणं दुसऱ्याला हसणं धडा शिकविला चंद्राला. धडा शिकविला चंद्राला. धडा शिकविला चंद्राला. बुद्धीने शक्तीने आणि युक्तीने तो पुरून उरायचा. जो अभिमान धरायचा गणेश गर्वहरण करायचा. जो अभिमान धरायचा गणेश गर्वहरण करायचा. जो अभिमान धरायचा गणेश गर्वहरण करायचा. कवी रामचंद्र पंडित घराणे वाघुविकाजी गुरुराज. गुरुराज वाघुविकाजी
शिवहरण करायचा जो अभिमान धरायचा गणेश शिवहरण करायचा जो अभिमान धरायचा गणेश शिवहरण करायचा हे सूत घडवून महादेवाचा तुला काही मालराचा झाला अधिकारी जगताचा युगायुगाच्या आठवणी युगायुगाच्या आठवणी सखीला माझ्या भेटवा युगायुगाच्या आठवणी सखीला माझ्या भेटवा राधे तुझ्याच साठी अवतार घेतला मी आठवा 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 युगायुगाच्या आठवणी सखीला माझ्या भेटवा युगायुगाच्या आठवणी सखीला माझ्या भेटवा राधे तुझ्याच साठी अवतार घेतला मी आठवा राधे तुझ्याच साठी अवतार घेतला मी आठवा धर्मरक्षण समृद्धी संपत्ती अनेक कोडी सत्ययुगात लक्ष्मी विष्णूची होती जोडी युगात होते विष्णूची जोडी सत्ययुगात लक्ष्मी विष्णूची होती जोडी या गवळ्याच्या राधेला भेटाया लवकर पाठवा राधे तुझ्याच साठी अवतार घेतला मी आठवा 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 एक पत्नी वचनी धर्मनिष्ठ जठाम बेता युगात अग्नी परीक्षा सीताराम युगात अग्नि परीक्षा सीताराम बेता युगात अग्नि परीक्षा सीताराम राधा स्वप्नात असेल गवळणी हळूच उठवा राधे तुझ्याच साठी अवतार घेतला मी आठवा 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 प्रेमवचन गीता धर्मयुद्धाचा प्रश्न द्वापर युगात प्रेम अमर राधा कृष्ण द्वापर युगात प्रेम अमर राधा कृष्ण द्वापर युगात प्रेम अमर राधा कृष्ण पुढील युगात भेट कशी मनात विचार साठवा राधे तुझ्याच साठी अवतार घेतला मी आठवा 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 साठी अवतार
आठवा राधे तुझ्याच साठी अवतार घेतला मी आठवा तुझ्याच साठी अवतार घेतला मी आठवा राधे तुझ्याच साठी अवतार घेतला मी आठवा युगायुगाच्या आठवणी सखीला माझ्या भेटवा युगायुगाच्या आठवणी सखीला माझ्या भेटवा साठी अवतार घेतला मी आठवा राधे तुझ्याच साठी अवतार घेतला मी आठवा राधे तुझ्याच साठी अवतार घेतला मी मुंबई कट्टा तुम्ही कुठले हलकीचे आहेत का तुम्ही वागरमधून पुढे कलगीतुऱ्याची शाळा भरली शाहीर विद्यार्थी घडवायला कलगीतुऱ्याची शाळा भरली शाहीर विद्यार्थी घडवायला त्या शाळेत मास्तर होते शंकर पार्वती शिकवायला त्या शाळेत मास्तर होते शंकर पार्वती शिकवायला मास्तर होते शंकर पार्वती शिकवायला मास्तर होते शंकर पार्वती शिकवायला कलगीतुऱ्याची शाळा भरली शाहीर विद्यार्थी घडवायला त्या शाळेत मास्तर होते शंकर पार्वती शिकवायला मास्तर होते शंकर पार्वती शिकवायला
स्वर्ग पृथ्वी विषय मांडला अग्नि निळा आकाश रूपे रंगला निळा आकाश रूपे रंगला, निळा आकाश रूपे रंगला. सप्तरंगाने सूर्य तेजाने घेतला निसर्ग रंगवायला त्या शाळेत मास्तर होते शंकर पार्वती शिकवायला त्या शाळेत मास्तर होते शंकर पार्वती शिकवायला त्या शाळेत मास्तर होते शंकर पार्वती शिकवायला. त्या शाळेत मास्तर होते शंकर पार्वती शिकवायला. भगुविकाजींची शाळा गुरु द्रोणाचार्याप्रमाणे मूर्ती बाळारामवस्तर मला कवी रामचंद्र पंडित घराणे कवी रामचंद्र पंडित घराणे, कवी रामचंद्र पंडित घराणे. वारसा जपतो शाहीर बावदाने लोककला ही टिकवायला वारसा जपतो शाहीर बावदाने लोककला ही टिकवायला त्या शाळेत मास्तर होते शंकर पार्वती शिकवायला त्या शाळेत मास्तर होते शंकर पार्वती
धन्यवाद. शिवशक्ती नाच मंडळ मांडवकरवाडी अतिशय सुंदर असा कार्यक्रम आपण सादर केला. सर्वप्रथम कविता विभागाला मी विनंती करेन, तत्पूर्वी आपलं कार्यक्रम चांगला केल्याबद्दल आपलं अभिनंदन करेन आणि कविता विभागाला विनंती करेन की आपलं मत या ठिकाणी व्यक्त करावं. शिवशक्ती नाच मंडळ मांडवकरवाडी कवी सुभाष बावदाने. उत्साह खूप आनंद वाटला आणि त्यांनी प्रथमच म्हटलं की काव्याचा मी खूप अभ्यास केलाय, ग्रंथांचा अभ्यास केलाय. अत्यंत आनंद वाटला. असे उत्साह देणारी माणसं पाहिजेत, असे कवी पाहिजे, झाले पाहिजेत. आणि ह्यासाठीच आमची ही तळमळ आहे मंडळाची की ह्यातून काहीतरी शिकता आलं पाहिजे. सुभाष कवी आपण जे गण लिहिला आहे त्यामध्ये तुम्ही गणेश गर्वहरण कसा करायचा ह्या गणामध्ये तुम्ही या गीतामध्ये उल्लेख केलेला आहे. परंतु गण म्हणजे गण कशाला म्हणतात? गण म्हणजे गणेश वंदना, स्तुती, गणेशाचं रूप वर्णन. हे गणेशा आम्हाला बुद्धी दे, हे गणेशा आम्हाला यश दे, असे वर्णन त्यात केलेलं असतं. प्रथम गण, त्याला गण म्हटलं जातं. हे तुमचं जे गण म्हणून तुम्ही जे काय आमच्या समोर सादर केलेले आहे त्यामध्ये गणेश गर्वहरण कसा करायचा याचे वर्णन या गीतात केलेले आहे. गण असा ह्याला उल्लेख करता येत नाही. एक गणाचं बद्दल गणानं केलेलं गणाचं कार्य कसं होतं, तो गर्वहरण कसा करायचा हे ह्या गीतामध्ये तुम्ही उद्घोष केलेला आहे. दुसरं गवळण. गवळणमध्ये तुमच्या ह्या गवळणीमध्ये दुराभास असा येतो आहे की गवळणीमध्ये राधा कृष्ण संवाद पाहिजे. यामध्ये तुम्ही म्हटलंय युगायुगाच्या आठवणी सखीला माझे भेटवा, राधे तुझ्यासाठी अवतार घेतला मी आठवा. हा बघा, युगायुगाच्या आठवणी सखीला माझ्या भेटवा. तुम्हीच पहिल्या कडव्यामध्ये म्हणताय सखीला माझे भेटवा आणि पुन्हा म्हणजे भेटलेली नाहीये, भेटवा म्हणजे आता भेटलेली नाहीये. मग भेटवा म्हटल्यानंतर मग राधे तुझ्यासाठी मी अवतार घेतलो आठवा, असं कसं बरं? हे होत नाही. ह्यासाठी विचारपूर्वक काव्याची रचना करताना एक एक वाक्यावर जोर दिला पाहिजे, याचा अध्ययन केला पाहिजे, अभ्यास करून बोला पाहिजे, लिहिलं पाहिजे. आता तुम्ही आठवा नंतर पाठवा, नंतर उठवा ना, यमक मध्ये जरा यमक वटिका, हे बघा वटीला फटी नाही पाहिजे, वटी व्यवस्थित झाली पाहिजे. तर हे शिका जरा, चांगला आहे, अभ्यास करताय तुम्ही, चांगली गोष्ट आहे. आता ही कलगीतुराची शाळा भरली, हे तुम्ही जे काय विषय चांगला केलेला आहे, विषय कॉन्सेप्ट तुमचा चांगला आहे, परंतु ती काव्य रचना, काव्यामध्ये जडणघडण जी केलेली आहे ह्या काव्याची, ह्या विषयाची, ती जडणघडण चुकलेली आहे तुमची. तर अशा प्रकारे अभ्यास करा, अजूनही होऊ शकतं. चांगलं आहे, शुभेच्छा आहे तुम्हाला. धन्यवाद. नृत्य विभाग. नमस्कार. आपल्या आजच्या या शिवशक्तीनाथ मंडळ मांडवकरवाडी कोतवली तालुका जिल्हा रत्नागिरी बंधूंनो, आमच्याकडे हा विभाग आहे नृत्य विभाग. छान प्रकार आमचा सादर केला, पण मला कळत नाही मागापासून हा 5वा संच आहे. मगापासून आम्ही सांगतोय की चालीचा प्रकार म्हणजे काय हे आम्ही लोकांना सांगतोय की एकच चाल तुम्ही त्याच प्रकारे 3 वेळा मारू नका. पण तीच चाल जर 1 वेळात मारली, पूर्ण केलीत ना, तर 3ही प्रकारचे 1 वेळेला सुद्धा मार्क मिळू शकतात. पण आपण काय करतो, लवकर होण्यासाठी, जसं गाण्यामध्ये गाणे लवकर संपवण्यासाठी 3 कडवी करायची आणि संपवून टाकायचं, तसं आपण चालीमध्ये होतोय की आपण लवकर चाल संपवूया की परत दुसऱ्या गाण्याच्या नंतर दुसरी मारूया, तिसरी मारूया. त्याच्यामुळे चालीचे मार्क आपल्याला कमी होतात. आणि लक्षात घ्या, या गायकाचा जो खरा बाज आणि खरीची ताकद असते ती 2च या कलावंताकडे असते. एक पहिली म्हणजे ढोलकीवाला आणि दुसरा म्हणजे नाचणारी मुलं. तर नाचणारी मुलं जर जोशात नाचली तर आपल्या शायरीला चांगला जोश येतो आणि त्या जोशामध्ये तो ओरडतो सुद्धा. म्हणून पहिला तुमचा तो बाज होता तर कमी होता. आता शेवटच्याला तुम्ही असे नाचलात ना
की जेणेकरून तो नृत्यात नाच पाहायला मिळाला तर तसा व्हायला पाहिजे. आणि एक चाल मारत असताना ती एक चाल एकदा गडी भेटल्याच्या नंतर पुन्हा परत तो दुसऱ्या बाजूने येऊन तो परत दुसऱ्या बाजूने भेटला पाहिजे. तुम्ही एकदा गेला की परत झाली की चाल संपली असे नाही. तर लक्षात असू द्या की चाल मारत असताना ती एका जशी गाण्याच्या काढव्यामध्ये 3 अंतर असतात तसे एका चालीमध्ये 3 भाग असतात आणि ती 3 भाग मारल्याच्या नंतर एक चाल पूर्ण होते. हे तुम्हालाही झालेल्या संतालाही आणि येणाऱ्या संतालाही सांगतो. धन्यवाद. धन्यवाद. रंगबाजी 1. हॅलो. शिवशक्ती नाच मंडळ मांडवकरवाडी, कवी रामचंद्र पंडित घराणे. ढोलकीपट्टू, उभी ढोलकी पांढरी सहा, खाली जी लावली ढोलकी ती पण पांढरी सहा होती. शाहिरांचा आवाज हा काळी 5 पर्यंत चालला होता. कारण ढोलकीपट्टूला सांगणं आहे की आपण जेव्हा ही रंगतदार गोष्ट कुठची करतो लक्षात ठेवा, कदाचित ती ढोलकी तुम्ही अगोदर लावून ठेवली असेल, स्केलमध्ये केलात असाल आणि ते आता नसेल, या एसीमुळे पण ते थोडा तुमचा प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून ज्या आवाजाची जी रंगत आहे शाहिराच्या, त्या आवाजाला थोडी वर खाली होत होती. म्हणजे भेद जो आहे, जो गोडवा आहे. बाकी तुमचा कार्यक्रम उत्कृष्ट झाला, छान झाला. आपले प्रयत्न चांगले आहेत, असेच प्रयत्न करत चला. धन्यवाद. रंगबाजी 2. नमस्कार. या ठिकाणी शिवशक्ती नाच मंडळ मांडवकरवाडी, सुभाष भावदाने शाहीर. मगासपासून मी म्हटलं त्या पद्धतीनं शाहिराचा आवाज कसा असावा आज या नाचामध्ये मला मिळाला. नाचाचा बाज आहे, तो बाज आपण दाखवण्याचा प्रयत्न केला. खास करून ढोलकीपटू आमचे अशोक शिगवण एक जुने जाणते ढोलकीपटू आहे. खेडचा बाज आहे आणि ती ढोलकी तुम्ही सुंदर वाजवली हे आमच्या परीक्षणानुसार आम्ही सांगतोय. पण जो नाचाचा बाज पाहिजे खरा तो आज या ठिकाणी दिसला, म्हणून तुमचं अभिनंदन आणि उत्तम कार्यक्रम केला. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद पंधेरी बुवा. या ठिकाणी शिवशक्ती नाच मंडळ मांडवकरवाडी अतिशय सुंदर असं आपण सादरीकरण केलं. आपण या आमच्या उपक्रमामध्ये या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात त्याबद्दल आपलं अभिनंदन. आपणास सुद्धा सहभाग झाल्याबद्दल सन्मान चिन्ह, सन्मान पत्र, ढोलकी देऊन आणि शाळ देऊन शाहिरांना या ठिकाणी सन्मानित करत आहोत. मी रक्ते साहेब आणि मांडवकर साहेबांना विनंती करतो की या संचाचा सन्मान आपण करावा. त्याच्यानंतर जी विभक्तची टीम आलेली आहे त्यांना विनंती करतो आपण स्टेजवरती यायचंय. जे विभागचे प्रतिनिधी आलेले आहेत त्यांना विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचं. या ठिकाणी ज्यांचा पुरस्कार सोहळा आपण या ठिकाणी नियोजन केलेलं आहे त्या मान्यवरांना विनंती आहे की आमचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना भेटून आपण